अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की जीवनातले सगळे रंग हरवले आहेत? प्रत्येक दिवस एकच अंधार घेऊन येतो. मी आज तुम्हाला सांगणार आहे एका विद्यार्थ्याचा त्याला आलेला एक खरा अनुभव. एक तरुण ज्याच्या आयुष्यात अपयश आणि भीतीने घर केले होते. त्याच्या मनाला धीर लागत नव्हता, आत्मविश्वास हरवत होता आणि मग एका अद्भुत क्षणी त्याच्या आयुष्यात स्वामी समर्थ आले. हा अनुभव तुम्हाला फक्त प्रेरणा देणार नाही, तर तुम्हाला दाखवेल की श्रद्धा, पूजा आणि सेवा यांमध्ये किती अद्भुत सामर्थ्य आहे आणि कसं एक साधा माणूसही अडचणींवर मात करू शकतो. जर तुम्ही आयुष्यात कुठल्या अडचणीत असाल तर हा अनुभव तुमचं मन हलवेल आणि तुम्हाला विश्वास देईल. चला तर मग सुरू करूयात ह्या दादांच्या अनुभवाला. त्यांच्याच शब्दात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज आपण जो अनुभव पाहणार आहोत त्यांचं नाव आहे अमित देसाई. तर अमित दादा म्हणतात की भक्तांनो, मी माझा अनुभव सांगताना अजूनही डोळ्यात पाणी येतं. माझं आयुष्य नेहमीच साधं होतं. शाळा, अभ्यास आणि घरातील साध्या जीवनातील कामकाज. पण काही वर्षांपूर्वी माझ्या जीवनात एक मोठा धक्का आला. मी महत्त्वाच्या परीक्षेत अपयशी ठरलो. माझ्या आईवडिलांनी माझ्यावर खूप विश्वास ठेवला होता, पण मी त्यांची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही. घरात सगळे खूप निराश झाले आणि माझ्या मनात एकच विचार सतत उठत होता, मी कधीही यशस्वी होऊ शकणार नाही. मी फक्त अपयशी आहे आणि यामुळेच माझं सर्व काही कल हा आत्महत्येकडे वळत होता. त्या काळात माझ्या मनात भीती आणि चिंता इतकी वाढली होती की रात्री झोप येत नव्हती, जेवणाची इच्छा नव्हती आणि प्रत्येक दिवस एक संघर्ष वाटत होता. मला जगण्याचीही आता कसलीच आस राहिली नव्हती. मी 2 वेळा आत्महत्येचा देखील प्रयत्न केला, परंतु माझी तेवढी हिंमत झाली नाही. मी मित्रांसोबतही आता बोलणे टाळू लागलो होतो, कारण मला वाटत होते की सगळे माझ्यावर हसतील किंवा मला अगदी अयशस्वी ठरवतील. माझ्या अंतर्मनात एक रिकामेपणा आणि दुःख भरत होते. तेव्हाच माझ्या वडिलांनी मला धीर दिला आणि मला म्हणाले की बाळा, स्वामी समर्थांचा तारक मंत्र दररोज वाच, त्यांची सेवा कर आणि त्यांच्या श्रद्धेनेच तुझं मन शांत होईल आणि तुला मार्ग मिळेल. सुरुवातीला मी थोडा गोंधळाला होतो. हे खूप जुने मार्ग आहेत, याने काही फरक पडणार नाही. पण जेव्हा भक्तांनो मन पूर्णपणे गडबडलेलं असतं ना, तेव्हा थोडासा आधारही मोठा वाटतो. मी म्हणालो, ठीक आहे, प्रयत्न करून तरी पाहूयात. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर मी स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर बसलो. तिथे दिवा लावला आणि हात जोडून प्रार्थना केली. तारक मंत्र वाचला आणि मन शांत करण्यासाठी काही वेळ जप केले. सुरुवातीला मला फारसा फरक जाणवला नाही, पण दिवसेंदिवस लक्षात आलं की मनात हलकं आणि स्थिरतेचं वातावरण येऊ लागलं आहे. जणू काही माझ्या अंतर्मनाला आशा मिळाली होती. मी आता नियमितच महाराजांची सेवा सुरू केली. प्रत्येक सकाळी मी दिवा लावताना मनापासून म्हणायचो की स्वामी समर्थ, माझ्या जीवनातील अंधार दूर करा, मला धैर्य द्या, स्पष्टता द्या. आणि तारक मंत्र वाचताना, जप करताना मला कधीतरी आंतरिक उबदार अनुभूती जाणवू लागली. जणू काही स्वामी समर्थ माझ्या जवळच आहेत आणि मला म्हणत आहेत की बाळा, धीर धर, तू एकटा नाहीस, प्रत्येक अडचण पार पडेल, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पुढे मी आता मंदिरात नियमित सेवा करण्याससुद्धा सुरुवात केली. दिवा लावणे, मंदिर स्वच्छ करणे आणि इतर विद्यार्थ्यांना देखील तारक मंत्र वाचायला सांगणे, ही सेवा माझ्यासाठी फक्त बाह्य काम वाटली नाही, ती माझ्या अंतर्मनाला स्थिरतेची, आत्मविश्वासाची आणि आशेची अनुभूती देत होती. मी अनुभवले, जेव्हा आपण निस्वार्थपणे सेवा करतो तेव्हा त्या सेवेतून मिळालेली श्रद्धा
संकटावर मात करण्याची शक्ती बनते. एक दिवस पुन्हा एक महत्त्वाची परीक्षा जवळ आली. मी आधी खूप घाबरलो होतो. मनात विचारांचे ढग फिरत होते. मी यशस्वी होणार नाही, मी पराभूत आहे, माझे प्रयत्न व्यर्थ जातील. पण मी जप केले, तारक मंत्र वाचले आणि स्वामी समर्थांच्या कृपेवर विश्वास ठेवला. त्या दिवशी मला मिळालेली शांती आणि आत्मविश्वास इतका प्रगल्भ होता की मी आधीपेक्षा जास्त स्पष्ट आणि ठाम राहिलो. परीक्षेच्या दिवशी माझ्या मनात भीती नव्हती, फक्त एक दृढ विश्वास होता की मी योग्य प्रयत्न करतोय आणि स्वामी समर्थ माझ्या सोबत आहेत. तशीच मी परीक्षा दिली. ह्यावेळेस मला जास्त भीती वाटली नाही किंवा आपण फेल होऊ याची देखील मी काळजी केली नाही. आई वडिलांनी देखील माझ्यावरती पुन्हा एकदा नव्याने विश्वास दाखवला होता. मला स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास होता. असेच दिवस जात होते. मी दररोज मठात जात होतो, स्वामींची सेवा करत होतो, तेथे स्वच्छताही करत होतो. आलेल्या भक्तांना प्रसाद वगैरे द्यायचं काम मी करत होतो, अगदी निस्वार्थपणाने. आता असाच दिवस उजाडला आणि तो दिवस परीक्षेचा निकालाचा होता. आता निकाल आला आणि जेव्हा मी तो निकाल मठात घेऊन गेलो आणि तेथे अगोदर महाराजांच्या चरणी ठेवला आणि नंतर मी तो उघडून पाहिला, तर मी पूर्ण उत्तीर्ण झालो होतो. मला माहीत होतं की हे फक्त निकालाचं यश नव्हतं, तर माझ्या मनाचा बदल आणि धैर्य हे खरे यश होतं. मी जाणवलं की स्वामी समर्थांची कृपा फक्त संकटावर मात करण्यासाठी नाही, तर मनाला स्थिरता, आत्मविश्वास आणि जीवनाचा अर्थ देण्यासाठी आहे. आजही मी रोज स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर दिवा लावतो, तारक मंत्र वाचतो आणि मठात सेवा करतो. भक्तांनो, जेव्हा जीवनात अडचणी येतात तेव्हा मी मनाला सांगतो की तू एकटा नाहीस, स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहेत. धैर्य धर. माझा अनुभव सांगतो की श्रद्धा, पूजा आणि सेवा फक्त धार्मिक नाहीत, त्या मनाला सामर्थ्य देतात, आत्मविश्वास वाढवतात आणि जीवनातील अडचणींवर मात करण्याची शक्ती देतात. माझ्या आयुष्यातला हा अनुभव खरा, जिवंत आणि प्रेरणादायी आहे. जेव्हा आपण मनापासून भक्ती, पूजा आणि सेवा करतो तेव्हा स्वामी समर्थांची कृपा इतकी स्पष्टपणे जाणवते की आयुष्यात कुठलाही अडथळा अशक्य वाटत नाही. आज मी म्हणतो, स्वामी समर्थांचा अनुभव हेच खरे धैर्य, खरे समाधान आणि जीवन बदलणारा अनुभव आहे. भक्तांनो, आयुष्यात कितीही खचलेला असाल तरीही माझ्यासारखी चूक करू नका. आत्महत्येच्या मार्गावरती जाऊ नका. त्याऐवजी भक्ती मार्गाचा मार्ग धरा. त्या मार्गातच आपले खरे यश आणि आपल्यात होणारा बदल दडलेला आहे. स्वामी समर्थ त्यांच्या भक्तांवरती नक्कीच कृपा करतात. फक्त थोडा वेळ लागेल, परंतु सर्व काही हे आपल्या कल्पनेपेक्षा जास्त चांगलं घडेल. भक्तांनो, हा अनुभव एका विद्यार्थ्याचा नाही, तर प्रत्येकाच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर मात करण्याची प्रेरणा देणारा आहे. जीवनात कितीही अंधार असला तरी श्रद्धा, पूजा आणि सेवा आपल्याला नेहमीच मार्ग दाखवतात. म्हणून भक्तीच्या मार्गावर चला. स्वामी समर्थांची कृपा केवळ संकटावर मात करण्यासाठी नाही, तर मनाला स्थिरता, धैर्य आणि जीवनाचा अर्थ देण्यासाठी आहे. तुम्हालाही अनुभव घ्यायचा असेल तर आजपासून दररोज स्वामींसमोर दिवा लावा, तारक मंत्र वाचा, सेवा करा आणि त्यांच्या कृपेवर विश्वास ठेवा. भक्तांनो, नेहमी लक्षात ठेवा, जिथे श्रद्धा आहे तिथे अडचण कधीच स्थिर राहू शकत नाही. स्वामी समर्थ आमच्या सर्वांच्या सोबत आहेत. आपण कधीच एकटे नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर भक्तांनो, ह्या अमित दादांचा अनुभव खरंच हृदयाला स्पर्श करणारा होता. आज हे अमित दादा एका चांगल्या पोस्टवरती कार्यरत आहेत आणि समाजाच्या कल्याणा हेतूच ते त्यांचे काम अगदी निस्वार्थपणे पार पाडत आहेत. भक्तांनो, अशा प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी येतात की जेव्हा काहीच मार्ग दिसत नाही, परंतु तेव्हा योग्य मार्ग धरून चाललं की आपल्याला आपले यश नक्कीच गाठता येते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, तुम्हालाही अमित दादांचा अनुभव कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि त्यांच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. जर तुम्ही आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल
तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.